की मी मंगळवेढ्यात तुमचा हात धरून खरं तर फिरले आणि आज तुमच्या या स्टेजवर तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या मार्गदर्शनाचा, तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदा होणार आहे आणि खास करून महिलांना, कारण का महिलांचा हात धरून पुढे नेणारे खूप कमी नेते असतात आणि त्यातल्या त्यात खूप कमी पुरुष असतात आणि त्यातले एक काळुंगे सर आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या पत्नीला आदरस्थान देणं, त्यांच्या मुलींना सगळ्यांना एक आदराचं स्थान त्यांनी नेहमी दिलं आहे आणि त्याच सोबत आम्हा सगळ्यांना देखील आदराचं स्थान काळुंगे सरांनी नेहमी दिलं आहे. म्हणून तुमचं नशीब की तुम्ही अशा पतसंस्थेशी निगडीत आहात ज्याचे काळुंगे सर मार्गदर्शन करतायत, गाईड आहेत. आणि मला असं वाटतं आज महिलांची भूमिका प्रत्येक घरात खूप महत्त्वाची झाली आहे, या समाजात खूप महत्त्वाची झाली आहे. महिलांची भूमिका महत्त्वाची होत आहे, पण त्याच सोबत महिलांवर होणारे अन्याय पण वाढत आहेत. हे एक कॉन्ट्रडिक्शन आपल्याला ह्या पूर्ण जगात, समाजात, आम्ही फक्त भारतात होते असं म्हणणार नाही, सगळीकडे प्रोग्रेसिव्ह सोसायटीज ज्या आहेत, पुरोगामी सोसायटीज ज्या आहेत, त्या कुठेतरी रिग्रेसिव्ह होत चालल्यात. पुढे जाण्याऐवजी कुठेतरी आपण मागे पडतोय असं कुठेतरी वाटतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीत एका महिलेचा रोल, भूमिका खूप महत्त्वाची झाली आहे, ठरत आहे. जरी ती घरातली एक हाऊसवाईफ असली तरी तिचा सर्वात मोठा महत्त्वाचा रोल असतो. मला असं वाटतं जेवढं काम एक शिक्षिका करते, जेवढं काम एक आमदार करते, जेवढं काम एक अंगणवाडी सेविका करते, तेवढंच काम किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट काम एक गृहिणी करत असते, कारण का ती मुलांना संस्कार देत असते. आत्ताच ताईने संस्कारावर एवढं मोठं हे दिलं आणि संस्कार अनफॉर्च्युनेटली दुर्दैव कोणत्या शाळेत शिकवले जात नाही किंवा महिलांचा आदर करावा हे कोणत्या शाळेच्या नोटबुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये धडा नसतो. आणि ते कोण करू शकतं तर ते आईच करू शकते. आणि म्हणून आपला रोल खूप महत्त्वाचा होत चाललाय. मला असं वाटतं एक आई मुलाला घडवत असते, एक आई जगाला घडवत असते, भविष्याला घडवत असते, तरुण पिढीला घडवत असते. आणि घडवता घडवता आज कितीही सुशिक्षित माणूस जरी असला तरी तो सुसंस्कारी नसला तर जगाचा, समाजाचा सत्यानाश होऊ शकतो. हे आपल्याला दिसत आहे. आज भारत देशातच अनेक उदाहरण आहेत. आज मी बोलताना आपल्या देशाच्या ज्या लेकी आहेत, ज्यांनी आपल्यासाठी ऑलिम्पिकचे, कॉमनवेल्थचे मेडल जिंकले आहेत, कुस्तीपट्टू आपल्या, त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल आणि त्या जर रडकुंडीच्या पाळीला येत असतील इंडिया गेटच्या दिल्लीमध्ये बसून आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या खासदाराला पुन्हा एकदा जर पार्लमेंटमध्ये घेत असतील तर आपण ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आपण इंट्रोस्पेक्शन करण्याची वेळ आली असेल. त्या लेकी ज्यांनी आपल्या भारत मातेला ची मान उंचवली, आज त्यांच्यावर हे दिवस येत असतील तर सर्वसामान्य महिला ही गप्पा बसून किती अन्याय सहन करत असतील ह्याचा विचार पण मी नाही करू शकत. म्हणून जेव्हा घरात गणपती येतो तेव्हा आईची जबाबदारी असते की गणपती जेव्हा घरात येतो तेव्हा मुलगा नेहमी गणपती पहिल्या हातात आणतो किंवा घरातला जो मुख्य पुरुष असतो तो गणपती आत आणतो. पण मी तुम्हाला नम्रतेची विनंती करते की त्याला मुख्य पुरुषाला आणू दे गणपती, पण दुसऱ्या बाजूला घरातल्या लक्ष्मीला पण त्या गणपतीचं स्वागत तिथे उभं राहून करू दे. हे तुम्हीच बदलू शकता, हे तुम्ही सांगू शकता. किंवा जेव्हा लग्न असतं आणि पंक्ती आपण मानतो तेव्हा पुरुषांच्या पंक्ती पहिले मानतात आणि त्यांच्या झाल्यानंतर बायकांच्या मानतात. पण मी एवढं असं नाही म्हणत आहे की पुरुषांना भुकं ठेवा आणि पहिले महिलांच्या पंक्ती मांडा, पण पुरुषांच्या बाजूला जर महिलांच्या पंक्ती मांडू शकलो तर मला असं वाटतं हा फरक नक्कीच घडेल. आणि हे कोण करू शकतं तर हे आईच करू शकते. तुम्हाला मी विनंती करते, माझ्या सगळ्या घरातला जे वडील असतात किंवा भाऊ असतो, की तुम्ही पण हे जर तिला बदलायचं असेल तर तिला नक्की सहकार्य करा. कारण का आम्ही तुमच्या पुढे जायला अजिबात मागत नाही आहोत, पण आम्हाला तुमच्या मागे खूप पाठी पण राहायचं नाहीये. खांद्याला खांदा घेऊन जरी आम्हाला तुमच्या सोबत नेलं तरी जगात आणि या देशात आणि समाजात खूप मोठा फरक पडू शकतो. जोपर्यंत मानसिकतेत फरक
पडत नाही तोपर्यंत कायदे हे कागदोपत्रीच राहतील. आज महाराष्ट्राने महिलांसाठी खूप महत्त्वाचा कायदा पास केलाय, शक्ती कायदा म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी. पण तो कागदोच पत्री राहील जर मानसिकता बदलली नाही तर. एका महिलेवर जेव्हा अत्याचार होतो, अन्याय होतो, तेव्हा ती पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा धाडसच करत नाही का? कारण का हा काय म्हणेल, लोक काय म्हणतील, जाऊ काय म्हणेल, सासू काय म्हणेल, आणि ह्याच्यामध्येच तिचं आयुष्य जातं. आणि त्या कारणामुळे येणाऱ्या अनेक पिढींवर, मुलींवर अत्याचार ह्यामुळे होत राहील. आणि म्हणून एकच पाऊल तुम्हाला घ्यायचंय, एकच पाऊल पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचं पाऊल तुम्हाला घ्यायचंय किंवा ती तक्रार नोंदवण्याचं पाऊल घ्यायचंय. आणि तुम्ही बघा ऑटोमॅटिकली तुमच्या सोबत कशा इतर महिलांना पण ती धाडस मिळते. आज जसं मी म्हणाली, गृहिणीचं काम फक्त घरी बसायचं नाहीये, पण तुमच्याकडे बघून कळत न कळत अनेक महिला प्रोत्साहन घेत आहेत. कळत न कळत, हे तुम्हाला माहिती नसतं. जेव्हा तुम्ही हिमतीचं एक पाऊल घेता तेव्हा कुठे ना कुठेतरी कळत न कळत एका दुसऱ्या महिलेला पण हिंमत तुमच्याकडून मिळत असते.